तुम्ही घेऊन आलाय मामा याच्यामध्ये भेटल्यानंतर मागून होते बरं आणि दादांशी आम्ही चर्चा झाली अरे यांना घे मध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव दिलेला नाही आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय बोललोय आणि परत आमची चर्चा होणार आहे अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये पण आम्ही भेटायला आलेलो आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही भाजप सोबतचं फिसकटलंय का याच्यामध्ये सदिच्छा भेट होती निवडणूक आहे अशी सदिच्छा भेट नसते मामा तुम्हाला जागा खेळी आहे का भाजपवर दबाव टाकताय तुम्ही या भेटी घेऊन चहा प्यायला तुम्ही आले का इथे नेमकं काय झालं त्यांना बोलू द्या भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या त्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटत आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण दादांपुढे एवढी मिटिंग बैठक होती दादांबरोबर बसलो गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल दादांनी ग्रीन सिग्नल दिला दादांनी काय सांगितलं तुम्हाला दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतली दादा तुम्हाला सोबत घ्यायला दादा तुम्हाला घ्यायला सोबत तयार आहे का कुठली भाजप सोबत तुम्हाला एक सांगा भाजपने किती जागा आजच्या तारखेला भाजपने वाटायला सुरुवात केली किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही अनेक इच्छुक उमेदवारांनी तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाही दादांना भेटायला आलेले दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल भाजप काय म्हणतात तुम्हाला किती जागा साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला असेल ना काहीतरी तर जागांची चर्चा केली असेल तुम्ही का नाही केली काही चर्चा झाली नाही दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का काही चर्चा झाली नाही चहा पितो फोटो दाखवतो चहा पिण्याची वेळ मामा चहा पिण्याची वेळ आहे का तुम्हाला दादा निघाले बोलत नसते बोला बोला मला एक पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय अजित पवारांसोबत जाऊन भेटी करायला सांगितलं पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या काय सूचना मला नाही अरे येणार का तू आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाही पण आम्ही कार्यकर्ते किती जागा घेऊन आला होता भाजप सोबत काही ठरत नाहीये का तुमचं मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये साठी करताय अशा तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत तुम्हाला भाजपसोबत जायचंय नाही जायचंय एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही तुम्ही तिथे गेला नाही आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीयसोबत बोलणं करायला पहिल्यांदा येतो का नेहमी येतो पण भाजप सोबत एकाही बैठक बैठकीला
परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना मामा एक गोष्ट ऐका ना मामा. उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी तयारी करायला सांगितलं, हे रिबॉन दिले. अरे मला नाही येऊ देत ते. मी किती दाखवलं किती पडले तर काय? अरे राजू सरांनी तिला अरे निखिल. आमचा काय प्रस्ताव होता, आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटल्यानंतर आम्हाला चर्चा करायची, आपल्याला कसं राहता येईल का? प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय, त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीये? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता काही तास उरले. कसं काढणार? काही तासच उरले. याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काढलेला आम्हाला माहिती नाही, पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणजे मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बैठकीतले काय मुद्दे होते, कुठल्या मुद्द्यांवर? प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना. तुम्ही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे ना, ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा सकारात्मक झाली नाही असं होतं. नाही चर्चा नाही, अजून आम्ही फक्त भेटायला आलो, अजून आमची चर्चा झाली. भाजप तुम्हाला तुम्ही म्हणून नाराज आहे? अरे मी नाराज आहे, माझी मुलं नाही आहेत, तुमच्या साईडला मुलं आहेत. माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणावरून 100% येणार नाहीये. दिले कुठे धनुष्यबाण आमच्या हातात तुम्हाला सांगतो तुम्ही लागणारच नाही.